नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल. तर चला कथेला सुरुवात करूया. अखेर उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. मागच्या 2 दिवसापासून मी प्रशांत सुट्टीत काय काय धमाल करायची याचा मनात विचार करत होतो. नागपूरमधल्या माझ्या कॉलेज मित्रासोबत चंद्रपूर, तांडोबा आणि इतर जंगल सफारीचं नियोजन होतं. खरं म्हणजे ही सुट्टी आम्हा सगळ्यांसाठीच विशेष होती. अभ्यासाच्या दडपणातून सुटका आणि थोडं मोकळं श्वास घेण्याची वेळ. पण एका रात्री फोन आला. माझ्या मावशीचा मुलगा अमोलदादा सटाण्याच्या जवळ असलेल्या एका छोट्याशा गावात राहतो. त्याचा आवाज थकलेला होता, पण त्यात आग्रह मिसळलेला होता. प्रशांत, यंदा खूप काम आहे रे, मजूर मिळत नाही आहेत, ये ना जरा आठवडाभर, हातभार लागेल. मी त्याला आमच्या ट्रिपबद्दल सांगितलं, पण त्याचं बोलणं खूप शांत आणि विनंती करणाऱ्या सुरात होतं. शेवटी मी काहीच बोलू शकलो नाही. घरच्यांनीसुद्धा एक शब्दात होकार दिला. माझा सगळा प्लॅन मोडला होता. मनात राग, चिडचिड, निराशा सगळं एकत्र दाटून आलं होतं. मला खेड्यात राहणं अजिबात आवडत नव्हतं. तिथला शांतपणा, उदास वातावरण आणि वेळेचं जणू थांबून गेलेलं भान, या सगळ्यांचा मला कंटाळा यायचा. पण काही पर्याय नव्हता. माझ्या दादाची गरज आणि घरच्यांचा आदेश, यातून मी निघालो. सटाणा तालुक्यातील भांबळे गावात दादा राहायचा. मागच्या वर्षी काकांचं निधन झाल्यामुळे मावशी एकटी झाली होती. तिचा मुलगा अमोल आणि मुलगी नीता. नीताचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं होतं आणि अमोलचं नुकतंच. 6 महिन्यापूर्वी त्या गावी पोहोचलो आणि दुसऱ्याच दिवशीपासून कामाला लागलो. शेतात पाणी भरणं, तण काढणं, खत घालणं, गुरांना चारण. एका क्षणासाठीही विश्रांती मिळत नव्हती. पण खरं सांगू, एवढं सगळं असूनही मनावर एक हलकं सावट होतं. कारण तिथे होती वहिनी, सौम्या वहिनी. वयाने माझ्यापेक्षा थोडीच लहान, अवधी 21 वर्षाची. पण तिचं रूप, तिचं बोलणं, तिचं हास्य, हे सगळं मनात खोलवर उतरलं गेलं. ती खूपच साधी होती. साडी घालून घरकाम करताना तिच्या ओठांवरचं हास्य माझ्या मनाला सुखावून जायचं. कित्येकदा ती काम करत असताना मी नकळत तिच्याकडे बघत राहायचो. अमोलदादा कामात फार वेळ घालवायचा, वहिनी घर सांभाळायची. मला तिचं वागणं फारच लोभस वाटायचं. ती जेव्हा हसून एखादं वाक्य बोलायची, तेव्हा वाटायचं की सगळा थकवा कुठे पळून गेला आहे. एक दिवशी तिने मला विचारलं, प्रशांत, एवढं काम करून दमून नाहीस का जात? मी हसून म्हणालो, तुमचं हसणं बघितलं की दमच निघून जातो. ती काही क्षण गप्प राहिली. नंतर हलकं हसली आणि म्हणाली, तोंड चालतंय बरंच. त्या दिवशीपासून आमच्यात एक वेगळीच ओळख तयार झाली. मी माझ्या भावना लपवत होतो, कारण ती माझ्या दादाची पत्नी होती. पण मनात एक वेगळंच आकर्षण तयार झालं होतं. अगदी खोल, प्रामाणिक आणि खूप वेदनादायक. ती जेव्हा घरात काम करत असे, तेव्हा मी नकळत तिच्या हालचाली टिपत असे. तिच्या गंधात, तिच्या अस्तित्वात एक ऊब होती, जी माझ्या मनाला भुरळ घालत होती. मी रात्री झोपताना तिच्या आठवणीत बुडून जायचो. एक दिवशी काम करून आम्ही संध्याकाळी मोकळ्या ओसीवर बसलो होतो. ती जवळ होती. मी विचारलं, वहिनी,
इथं गावात राहून कंटाळा येत नाही का? ती म्हणाली, कंटाळा तर येतो, पण आपल्याला जे आहे त्यात समाधान मानावं लागतं. त्या क्षणी माझं हृदय थरारून गेलं. तिचं उत्तर इतकं खोल आणि अस्सल होतं की मला वाटलं, ही स्त्री माझ्या भावाची पत्नी नसती तर मी माझं आयुष्य तिच्यासोबत घालवलं असतं. दिवसामागून दिवस सरकत होते आणि भाभीचं अस्तित्व माझ्या मनात खोलवर रुजत चाललं होतं. तिचं मधुर हास्य, त्या डोळ्यातून ओसडून वाहणारी माया आणि एखाद्या मायेसारखी ती काळजी घेण्याची सवय, या साऱ्या गोष्टी माझ्या हृदयाला गुंतवत होत्या, वेड लावत होत्या. कधी नकळत, कधी जाणून बुजून माझं मन तिच्या आठवणीत हरवून जायचं. दररोज एकदा तरी तिच्या स्मृतींनी पछाडलेलं मन मला बाथरूममध्ये नेऊन टाकायचं. जणू मी स्वतःपासूनच पळत होतो. पण आतून एक खळबळ उसळलेली होती. ती खळबळ फक्त शरीराची नव्हती, ती एक भावना होती, अव्यक्त, रोखलेली, पण आतून जळणारी. माझ्या मनात एक विचित्र बेचैनी दररोज दाटून यायची. कारण मला कळत होतं, हे जे काही आहे ते आता अधिक काळ थांबणार नाही. काहीतरी घडणार होतं किंवा घडवावं लागणार होतं. एका सकाळी भाभी सायकलवरून जड भांडी आणून ती खाली उतरवत होत्या. मीही धावत गेलो मदतीला. त्या क्षणी तिचा स्पर्श झाला, अगदी हलकासा, पण जणू वीजच चमकून गेली. त्या स्पर्शानं मला काहीतरी होतं, एक अधीरता, एक तगमग. तिच्या प्रत्येक हालचालीत एक अदृश्य ओढ होती, एक शब्दापलीकडची भाषा. पण आजूबाजूला मावशी होती, भाऊ होता आणि म्हणूनच आम्ही त्या स्पर्शाच्या पलीकडे कधी गेलोच नाही. तीव्र इच्छा असूनही मनात साठवलेली ती भावना सतत रोखत होतो. परिस्थिती अशी होती की स्वतःवर नियंत्रण ठेवणं अपरिहार्य होतं. माझ्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता, ही ओढ, ही भावना, हिला कधी वाट मिळणार? जवळपास 10 ते 15 दिवस हे असंच चाललं होतं. आमच्या मनात अव्यक्त प्रेम आणि ओढ वाढत होती. आता भाभींची चांगलीच ओळख झाली होती. आमच्यात मनमोकळ्या गप्पा रंगू लागल्या होत्या. आम्ही रोज बराच वेळ बोलत बसायचो आणि एकमेकांना आमच्या वैयक्तिक गोष्टी सांगायचो. त्यांच्या दुःखात मी सहभागी व्हायचो आणि माझ्या आनंदात त्या आनंदी व्हायच्या. आमच्यात एक प्रकारचं भावनिक नातं तयार झालं होतं. त्यांच्यासोबत बोलताना मला एक अनोखी शांतता आणि समाधान मिळत होतं. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. मला असं वाटत होतं की जणू काही मला एक जिवलग मैत्रीण मिळाली आहे. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल मैत्रीपेक्षा जास्त भावना होत्या, ज्या मी त्यांना सांगायला धैर्य एकवटत होतो. माझं मन अधीर आणि उत्सुक होतं, त्या खास क्षणाची वाट बघत होतं. असेच एके दिवशी आम्ही दोघे टीव्हीवरील गाणी बघत बसलो होतो. नवनवीन प्रेमळ गाणी लागली होती आणि त्या मधुर संगीतात वातावरण एकदम रोमॅन्टिक बनलं होतं. मी इतका लक्ष देऊन गाणी बघत होतो की माझं भाभीकडे लक्षच नव्हतं. त्या गाण्याच्या जादुई दुनियेत मी पूर्णपणे हरवून गेलो होतो. गाणं संपल्यानंतर माझं सहज त्यांच्याकडे लक्ष गेलं तर त्या माझ्याकडे रोखून बघत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य होतं. ते पाहून माझी अवस्था अगदी अवघडल्यासारखी झाली होती. मला काय बोलावं हे सुचेनासं झालं. माझं मन लज्जेनं खाली वाकलं. अरे, तू असा कसा रे? लगेचच उत्तेजित होतो, त्या हसून म्हणाल्या. त्यांच्या त्या बोलण्याने मी आणखी ओशाळलो, पण लगेच स्वतःला सावरत मी म्हणालो,
भाभी, खरं सांगायचं झालं तर मी आत्तापर्यंत कोणत्याही मुलीला कधीच हात लावला नाही. त्याचाच हा परिणाम आहे. माझं हे प्रामाणिक उत्तर तयारच होतं. माझं उत्तर ऐकून त्या प्रेमळपणे हसल्या आणि म्हणाल्या, अरे तू काही काळजी करू नको. हात तर काय, तू अजून बरंच काही करू शकशील, पण तुला पुढाकार घ्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. त्यांच्या त्या प्रोत्साहक शब्दांनी माझ्या मनात धैर्याची पालवी फुटली. तेवढ्यात बाहेरून मावशीची मोठी हाक कानावर आल्यामुळे तो रोमॅन्टिक विषय आम्हाला तिथेच सोडून द्यावा लागला. मावशीच्या आवाजाने आमच्या एकांतवासात भंग झाला आणि माझ्या मनात एक प्रकारची निराशा दाटून आली. पण त्याचबरोबर भाभीच्या बोलण्यामुळे एक नवीन आशा पण निर्माण झाली होती. आता मला फक्त योग्य वेळेची वाट बघायची होती. मावशीच्या घरचं बाथरूम घराबाहेर झाडाखाली होतं आणि त्याच्या समोरच बसण्यासाठी मोठा ओटा बांधलेला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी सूर्य मावळतीकडे झुकलेला असल्यामुळे तिथे थंडगार सावली पसरली होती आणि मी आरामात ओट्यावर बसलो होतो. माझ्या डोक्यात कालच्या रोमांचक भेटीचे विचार घोळत होते. तेवढ्यात भाभी आल्या आणि लाजून हळू आवाजात म्हणाल्या, जरा बाजूला सरकशील का? मला खूप जोराची लागली आहे. त्यांच्या त्या विनम्र बोलण्याने मी पटकन बाजूला झालो आणि त्यांना मोकळी वाट करून दिली. त्या घाईघाईत बाथरूममध्ये गेल्या. त्या बाथरूममध्ये गेल्यावर मी माझे डोळे मिटले आणि पुन्हा भाभींच्या विचारात पूर्णपणे गुंग झालो. तिच्या सुंदर चेहऱ्याची आणि प्रेमळ हास्याची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर तरळत होती. मी तिच्या स्वप्नात इतका हरवून गेलो होतो की मला आजूबाजूच्या कशाचंच भान राहिलं नाही. चावटचाळे करत होतो आणि तेवढ्यात जेव्हा मी स्वप्नातून जागा झालो आणि डोळे उघडले तर भाभी माझ्यासमोर उभ्या होत्या आणि त्या माझ्या हरकती बघून खूप हसत होत्या. माझी चोरी पकडली गेली होती हे लक्षात येताच माझी मान शरमेने खाली गेली. मला खूप ओशाळल्यासारखं वाटलं आणि माझा चेहरा लाल काल झाला. त्यानंतरचे 2 दिवस तर मला भाभींना डोळेवर करून बोलायचं सुद्धा धाडस झालं नाही. त्यांच्या समोर येताच माझी नजर खाली जायची आणि मनात एक प्रकारची भीती आणि लज्जा दाटून यायची. मला माझ्या चुकीची जाणीव झाली. माझं मन अस्वस्थ आणि गिल्टी फील करत होतं. एके दिवशी भाऊ शेजारच्या गावी गेला होता आणि मावशी पण शेजारच्या घरी गेली होती. म्हणजे घरात फक्त आम्ही दोघेच होतो. बाहेर शांत आणि थंड हवा वाहत होती आणि मी सावलीला आरामात बसलो होतो. तेवढ्यात मला भाभींची हळूवार हाक ऐकू आली आणि मी उत्सुकतेने लगेच घरात गेलो. आज भाभी नेहमीपेक्षा खूपच आनंदित दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक होती आणि त्या खूप मादक दिसत होत्या. त्यांना बघून मला त्यांना घट्ट मिठी मारायची खूप इच्छा झाली. तसा मी हळूच पुढे सरकलो आणि त्यांना घट्ट मिठी मारली. माझ्या अचानक कृतीने त्या एकदम दचकल्याच आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, अरे कोणी येईल, लांब हो. मी त्यांचं न ऐकता त्यांच्या गालावर एक हलकासा किस घेतला आणि लगेच लांब झालो. त्या क्षणाचा आवेग खूप तीव्र होता. त्या दिवशी रात्री जेवण सुरू होतं. रोज जेवताना कोण जास्त गप्पा मारते या विषयावर माझी आणि भाभीची हसण्यावरी पैज असायची. पण आज जेवण संपत आलं तरी दोघेही शांत होतो. आमच्या मनात कालच्या रोमांचक भेटीचे विचार घोळत होते. मी पटकन जेवण उरकलं आणि अस्वस्थ मनाने झोपायला बाहेर अंगणात निघून गेलो. अंगणात चांदणं पसरलं होतं आणि थंड हवा वाहत होती. पण माझ्या मनात विचारांचे वादळ आलं होतं. कालच्या धडधडणाऱ्या क्षणांची आठवण मला बेचैन करत होती.
अंगणात झोपण्याचा प्रयत्न करत असताना मला सारखी भाभींची हसणारी आणि लाजरी मूर्ती आठवत होती. माझ्या मनात तिच्याबद्दलच्या भावनांचा कल्लोळ उठला होता. मला तिला पुन्हा भेटण्याची आणि माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करण्याची तीव्र इच्छा होत होती. पण परिस्थितीमुळे मी असहाय्य होतो. रात्रभर उद्या काय करायचं या विचारात माझं मन गुंतून राहिलं. कधी झोप लागली हे मला कळलंच नाही. सकाळी मावशीच्या मोठ्या हाकेने माझे डोळे उघडले. थोड्या वेळाने मी डोळे चोळत घरात गेलो तर बघतो काय तिथे भाभी एकट्याच होत्या आणि रूम स्वच्छ करत होत्या. मावशी कदाचित बाथरूममध्ये गेली असावी. घरात फक्त आम्ही दोघेच असल्यामुळे माझ्या मनात एक प्रकारची अनामिक ओढ निर्माण झाली. मी हळूच भावाच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर तो सुद्धा शांतपणे गाढ झोपेत होता. त्याला काहीही खबर नव्हती. माझं मन धडधड करू लागलं. आता संधी होती आणि मला ती सोडायची नव्हती. मी हळूच भाभीजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. पण त्याच वेळेस मावशीचा मोठा आवाज ऐकू आला. आता नाइलाजाने हे सगळं आम्हाला तिथेच थांबावं लागणार होतं. मावशीचा आवाज ऐकून मला निराश झालो आणि मला पुन्हा बाजूला व्हावं लागलं. माझ्या मनात अधुरी राहिलेली इच्छा आणि उत्साह दाटून आला होता. आता मावशी कधी जाते आणि आम्हाला एकांत कधी मिळतो याची मी अधीरतेने वाट पाहू लागलो. माझं मन अस्वस्थ आणि उत्सुक झालं होतं. आज मी आणि भाऊ जरा लवकरच शेतात गेलो होतो. सकाळच्या थंड हवेत काम करायला खूप उत्साह आला होता. दुपारच्या वेळी झाडाखाली बसल्यावर तो अचानक म्हणाला, "अरे प्रशांत, मी घरी जातो. मला थोडं महत्त्वाचं काम आहे." माझं उत्तर तयारच होतं. "ठीक आहे, तू जा." मला त्याच्या बोलण्यावर थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याच्या चेहऱ्यावरची घाई बघून मी जास्त विचारलं नाही. खरं सांगायचं तर तो घरी का चालला होता हे मला चांगलंच माहीत होतं. कारण की त्याच्या जिवलग मित्राचे वडील हे खूप आजारी होते आणि ते मुंबईला राहत होते. त्यांना बघायला जाण्यासाठी त्याला 5 ते 6 दिवस मुंबईला जावे लागणार होते आणि इतके दिवस तो भाभीपासून दूर राहू शकत नव्हता. त्याच्या प्रेमाची ओढ दोघांनाही लागली होती हे मी जाणत होतो. तो गेल्यानंतर मी लगेच भाभीला फोन लावला आणि मिश्किलपणे सांगितलं, "आज तुमची मज्जा आहे." माझ्या बोलण्याचा अर्थ तिला लगेच समजला नाही. तिने कुतूहलाने विचारलं, "कसं काय?" त्यावर मी गूढपणे म्हणालो, "कळेल थोड्या वेळात." माझ्या त्या रहस्यमय बोलण्याने तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी फोन कट केला. मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा भाऊ सामान आवरून जाण्यासाठी तयार होता. बसची वेळ झाली होती. तसे मी त्याला तिथे गाडीवर सोडायला गेलो. जाताना आमच्या दोघांचे बोलणे सुरू होतं. त्याच्या चेहऱ्यावर भाभीला भेटण्याची ओढ आणि मुंबईला जाण्याची काळजी दोन्ही दिसत होत्या. त्याला सोडायला जाताना माझं मन थोडं अस्वस्थ होतं. एका बाजूला भाऊ दूर जाणार होता याची जाणीव होती व दुसरीकडे आता भाभी घरी एकट्या असणार होत्या. या विचाराने मनात एक अनोखी हुरहुर आणि उत्साह दाटून आला होता. मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि तो बसमध्ये बसल्यावर मी धडधडत्या हृदयाने घराकडे परतलो. आता घरी काय होणार याची उत्सुकता मला चैन पडू देत नव्हती. जाताना भाऊ मला काळजीने म्हणाला, "अरे प्रशांत, मी बरेच दिवस चाललो आहे तेव्हा आता घरी तू एकटाच करता पुरुष आहेस. आईकडे आणि तुझ्या भाभीकडे चांगलं लक्ष ठेव. मी त्या दोघींना अगदी फुलासारखं सांभाळतो." बघ, त्यांच्या बोलण्यात जबाबदारीची जाणीव होती. तो पुढे म्हणाला, "आईच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नकोस आणि तुझी भाभी नाजूक आहे. तिला दुःख होईल असं वागू नकोस. समजा काही कारणाने आईला बाहेर जावे लागले तर भाभीची नीट काळजी घे." त्यांच्या त्या हक्काच्या आणि प्रेमळ शब्दाने माझं मन भरून आलं. मी त्याला हसून म्हणालो, "दादा, तू असा परका असल्यासारखा उपदेश करू नकोस."
मी याच घरातील एक आहे हे तू विसरू नकोस. तू शांतपणे जा आणि व्यवस्थित परत ये. मी रोज तुला इकडचे समाचार कळवीत जाईन. माझ्या त्या आश्वासक शब्दांनी त्याला थोडा आधार मिळाला. चल मग, शुभ प्रवास, येतो मी, असं म्हणून बस आली आणि त्याला गाडीत बसून मी जेव्हा परत आलो तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. म्हणून मी आल्या आल्या आम्ही सर्वजण लगेच जेवायला बसलो. आज भाभी माझ्याकडे बघून सारख्या लाजत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक आणि डोळ्यात प्रेमळ भाव दिसत होते. त्यांच्या त्या लाजरी नजरेने माझं मन अधीर झालं होतं. मला कालच्या रोमांचक भेटीची आठवण झाली आणि माझ्या मनात एक प्रकारची हुरहुर निर्माण झाली. जेवताना आमचे डोळे अनेकदा एकमेकांना भेटले आणि त्या शांत नजरेतून आमच्या मनातलं अव्यक्त प्रेम आणि ओढ स्पष्टपणे जाणवत होतं. माझं मन आता फक्त रात्रीच्या एकांत वासाची आतुरतेने वाट पाहत होतं. जेवण झाल्यावर मी मावशीला म्हणालो, मावशी, शेतातील मोटर कशाने तरी बिघडली आहे. तिच्या फुटबॉलमध्ये पाणीच टिकत नाही. त्यामुळे पाईपमध्ये शेण मिश्रित पाणी रोज भरल्याशिवाय ती चालूच होत नाही. माझ्या बोलण्यात काळजी आणि अडचणीची जाणीव होती. मी पुढे म्हणालो, आणि हे पाणी काय एकट्याला भरता येत नाही. दादा होता त्यावेळेस काही अडचण नव्हती, पण आता माझ्याबरोबर सकाळी शेतात तुम्हालाच यावे लागेल. माझ्या त्या विनंतीवर मावशी थोडी विचारमग्न झाली. मावशी हळू आवाजात म्हणाली, अरे बाळा, माझं आता वय झालं आहे. मला अशी अवजड कामं जमत नाही रे. तू तुझ्या भाभीला घेऊन गेलास तर बरं होईल. तुझा दादा नसल्यामुळे तिला सुद्धा घरी एकटेपणा भासेलच. त्यांच्या बोलण्यात आपुलकी आणि समजूतदारपणा होता. मावशी पुढे म्हणाली, मग तू तिला आपले सर्व शेत दाखवायला घेऊन जा. तिलाही थोडा बदल मिळेल आणि तुमचं काम पण होईल. त्यांच्या त्या सूचनेने माझ्या मनात आनंदाची लहर आली. मी लगेच भाभीकडे बघितलं आणि उत्सुकतेने विचारलं, ठीक आहे, मग भाभी, आपण पहाटे 5 वाजता जाऊया, कारण शेताला पाणी लवकर सोडावं लागेल. लाईट कधी जाईल याचा काही नेम नाही. रात्रीचे 9:30 वाजले होते आणि आज भाभींना जास्त काम नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघे हळूहळू गप्पा मारत बसलो होतो. मावशी बाहेर अंगणात शांतपणे बसली होती. घरात फक्त आमचा हळू आवाज घुमत होता आणि वातावरणात एक प्रकारची शांतता आणि अनोखी ओढ निर्माण झाली होती. माझ्या मनात उद्याच्या सहल आणि भाभीसोबतच्या एकांत वासाचे विचार घोळत होते. माझं मन अधीर आणि उत्सुक झालं होतं. माझं मन अधीर झालं आणि मी हळूच भाभीला जवळ ओढलं आणि तिच्या ओठवर किस केलं आणि थोडा वेळ किस करून मग दुसऱ्या दिवशी लवकर जायचं होतं, म्हणून आम्ही थोड्या वेळाने झोपायला गेलो. पण मला काही तिच्या विचारांनी झोप येऊ देत नव्हती, कारण सकाळच्या भेटीची आस मला लागली होती. मी पहाटे बरोबर 4:50 वाजता उठलो. घरात आणखी कोणीच उठले नव्हते. मी लगेच मावशीला उठवलं आणि आम्ही जाणार असल्याचं सांगितलं. ती हा म्हणून लगेच झोपी गेली. भाभी मात्र शांतपणे झोपल्या होत्या. खरंच काय सुंदर दिसत होती ती. मी त्यांना हळुवारपणे चाळे करत उठवलं आणि त्या 10 मिनिटात तयार होऊन माझ्या मागे गाडीवर येऊन बसल्या. सगळा गाव शांत झोपेत होता. आम्ही दोघेच त्या शांत वातावरणात शेताच्या दिशेने निघालो. जाताना जेव्हा खड्डा यायचा तेव्हा मी सुद्धा मुद्दाम जोरात ब्रेक मारायचो आणि आम्ही एकमेकांच्या जवळ यायचो आणि मज्जा यायची.
त्यावेळेस असं वाटायचं की आता गाडी थांबवावी, कारण हे सगळं आता सहन होण्यापलीकडे गेलं होतं. शेतात पोचल्यावर आम्ही लगेच पाणी भरून मोटर चालू केली आणि मी शेतात व्यवस्थित पाणी लावलं. माझं काम झाल्यावर मी लगेच भाभीकडे गेलो आणि तिला जाऊन घट्ट मिठी मारली. त्या शांत वातावरणात आणि त्यांच्या जवळच्या सहवासात माझं मन अत्यंत आनंदी झालं होतं. मला असं वाटत होतं की जणू काही मला माझ्या स्वप्नातली परी भेटली आहे. आणि मी त्यांना आणखी जवळ ओढून घेतलं. मी म्हणालो, तू खूप मादक दिसतेस, मला तू खूप आवडतेस. ती पण खुश होऊन मला म्हणाली, तू पण मला खूप आवडतोस. ती मला घट्ट बिलगली. मला पण खूप मस्त वाटत होतं. मी तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि किस करू लागलो. मी तिच्या गालावर किस करू लागलो आणि तिला माझ्या मिठीत अजून घट्ट आवळून मी तिच्या गळ्यावरून किस करत गळ्याच्या खालच्या भागात किस करू लागलो. नंतर मी किस करत करत आमचे कपडे काढून टाकले आणि तिला आडवे केले. नंतर मी तिच्यावर होऊन पुन्हा तिला कपाळावरून किस करत गालावर आलो. नंतर तिच्या ओठावर किस करू लागलो. नंतर गळ्याच्या खालच्या भागात किस करू लागलो आणि किस करत तिच्याशी चावटचाळे करत होतो. ती आता खूप उत्तेजित झाली होती आणि मला म्हणत होती, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता मी तिच्यावर तुटून पडलो आणि तिच्या प्रत्येक भागावर प्रेमाने किस करू लागलो. तिचा स्पर्श मला अजून उत्तेजित करत होता. तिची पण उत्तेजना आता शिंगेला पोचली होती आणि ती मादक आवाज काढत मला आणखी जवळ ओढत होती. आणि मग माझा छोटा प्रशांत त्याच्या कामाला लागला. तिच्या स्पर्शाने मी उत्तेजित झालो आणि आम्ही दोघेही वासनेच्या सागरात बुडून गेलो होतो. तिच्या मादक किंकाळ्या आणि माझे दमलेले श्वास त्या शांत खोलीत घुमत होते. आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. माझा छोटा प्रशांत आपलं काम करत होता आणि मी तिला तिच्या प्रत्येक भागावर हळूवारपणे किस करून आणखी उत्तेजित करत होतो. तिच्या चेहऱ्यावर वासनेची लाली पसरली होती आणि ती मधून मादक आवाज काढत होती. तिच्या त्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने माझा उत्साह आणखी वाढत होता आणि मी पूर्णपणे रंगात आलो होतो. मी पूर्णपणे उत्तेजित झालो होतो. ती माझ्या कुशीत शिरलेली, तिचं गरम शरीर माझ्यावर विसावलेलं. मी तिच्या मानेवरून ओठ फिरवत होतो. तिच्या देहांचा सुगंध मला वेडावत होता. केवळ अंगप्राशन नव्हे तर तिच्या भावनांचाही गंध त्या त्वचेत मिसळला होता. माझे हात तिच्या कमरेवरून हळूहळू वर सरकत होते. तिच्या गुबगुबीत उभारांना स्पर्श होताच ती थरथरली. मी अत्यंत जपून हळूवारपणे त्या मोहक उभारांवर बोट फिरवत होतो, जणू देवतेची पूजा करावी तसं. तिचा प्रत्येक श्वास जडावत होता. तिच्या शरीराची कंपने माझ्या आत खोलवर घुसत होती. असं थांबू नको, ती नकळत कुजबजली. तिच्या आवाजात एक मागणी होती, प्रेमाची, समर्पणाची आणि वासनेची. मी हळूहळू तिला पलंगावर झुकवलं. तिच्या पाठीवरून माझे ओठ फिरले. त्या गुळगुळीत मऊ त्वचेतून जणू उष्णता बाहेर पडत होती. मी तिच्या पाठीच्या मधोमध ओठ टेकवले आणि तिने कमकुवतपणे मादक असा श्वास घेतला. तिचे दोन्ही हात माझे केस कुरवाळत होते. तिच्या उभारांवर ओठ टेकवले आणि हलक्या ओल्या स्पर्शाने त्या जागा थरथरल्या. त्या स्पर्शांनी तिचं संपूर्ण शरीर
कमालीचं संवेदनशील झालं. माझ्या ओठांच्या स्पर्शात तिला तिचं स्वतःचं अस्तित्व विरघळताना जाणवत होतं. माझ्या एका हाताने मी तिची बोटं घट्ट पकडली होती, तर दुसऱ्या हाताने मी तिच्या शरीरावर लाटा उठवत होतो. तिच्या नखांनी माझ्या पाठीवर मोहाच्या रेषा उमटवल्या आणि तिने आपली मान वळून माझे ओठ शोधले. एक दीर्घ खोल चुंबन जिथे भावना आणि शरीर एकसंध झाले. त्या चुंबनाने आमच्यातलं अंतर शून्यावर आलं. आमच्या उबदार श्वासांनी एकमेकांचं मन आणि देह व्यापलं आणि अखेर एका अंतिम टोकावर येऊन पोचलो. तिच्याशी चावडचाळे करत मी तिला करत होतो आणि ती पण त्या असीम आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होती आणि तिच्या मनातली इच्छा पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही एका अनोख्या शांततेत विलीन झालो. बघता बघता आम्ही दोघेही आता एका परमोच्च बिंदूवर पोहोचलो आणि एक दीर्घ उसासासारखा श्वास आणि मग तिच्या ओठांवर मी एक खोल प्रेमळ चुंबन उमटलं. तिने मला स्वतःत कवेत घेतलं, घट्ट मिठीत लपेटून. त्या क्षणानंतरचे काही दिवस ते केवळ शरीराचे नव्हते, ते आमच्या अनामिक नात्याचे उत्सव होते. दिवस होते एकमेकांत पूर्णपणे विरघळून जाण्याचे. आम्ही घराकडे गेलो आणि 5-6 दिवस खूप मजे केले. मित्रांनो, आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.